हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज प्रदोष होता, प्रदोषची छान अशी पूजा मांडलेली होती। तर संध्याताईंनी ना त्या फिरायला गेलेल्या होत्या ओंकारेश्वरला। तिकडनं आहे ना छान असा ज्योतिर्लिंग आणलेलं होतं नाही का, छोटंसं असतं आपलं ते। तर छान होतं, मी तुम्हाला दाखवेल कारण की आता फुलं वगैरे आहे ना त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, पण खूप छान अशी आईंनी पूजा मांडलेली होती। त्यानंतर मीही पूजा करून घेतली। देवघरही मस्त छान दिसत होतं आणि सकाळी सकाळी असं देवघरात बघितलं की घरातलं वातावरण एकदम छान आणि प्रसन्न राहतं। तुपाची निरंजन पण लावलेली होती आणि देवावरून नजर हटतच नव्हती। तर खूप छान मस्त पूजा केलेली होती। त्यानंतर मग आता सकाळची कामे आवरली, मामांच्या घरी गेलो। त्यानंतर आता 3, 3:30, 4 वाजलेली होती। तर मी छान अशी रेडी झालेली होती। तर मला काही तुमच्याशी दिवसभर बोलायला वेळ नाही भेटला, त्यामुळे मग मी रेडी झाल्यावरच व्हिडिओ घेतला। तर कसा वाटला माझा लुक नक्की सांगा कमेंटमध्ये। तर छान असा लुक केलेला होता, मी सिम्पलच रेडी झालेली होती। सईचा लुक खूपच छान आहे, मस्त। हाय कर सगळ्यांना, प्रियंका पण छान अशा तयार होऊन आलाय। हो ना, गरम झालंय। मी केव्हाची म्हणत होते फॅनला, दीदी पण आली आहे आणि आमचा शिव दादा खूप छान मस्त रेडी झालाय। हाय कर शिव सगळ्यांना, अंश हाय कर। चला आता चला, आमच्या मामींचा लूक खूप छान दिसताय। मामी मस्त, हो मग मागून फिरा। अशा हेअरस्टाईल पण छान केली मामींनी, मस्त छान दिसताय, छान दागिने। तर इकडे सगळेजण बसलेले होते। तर फळांच्या टोकऱ्या वगैरे सगळे पुढे घेतलेले होते कारण की रीलवाला शूटवाला सगळेजण येत होते। आणि इकडे संध्याताईन ते पण आलेले होते, अमृता पण आलेल्या होत्या। छान अशा दोघीही रेडी झालेल्या होत्या। लाडू, हे लाडू आमचे गुड्डू भाऊ पण छान असे मस्त रेडी झालेले होते। साक्षी छान दिसते, लुक छान आहे साक्षीचा। नको तुम्हाला वन साइड सांभाळता नाही येणार, लय वन साइड घेता, अशीच घ्या। हां, वन साइड घेतली होती मी पूजाच्या लग्नात, मग आता अशी छान दिसते। आणि इकडे ना आईंना गजरे लावण्याचं काम साक्षी करत होती। तर इकडे सगळेजण बसलेले होते। तर सगळ्यांचं आवरलेलं होतं। आता मामीचे जे काही नातेवाईक होते ते पण आलेले बरोबर आहे, बरोबर आहे। पैसे कोणाचे छान दिसताय तुम्ही। गौरव भाऊ छान दिसताय, हो एकदम भारी, एकदम टकाटक। नाही नाही, एकदम छान प्रोफेशनल एकदम। आता सगळेजण खाली उभे होते, माणसं जे काही होते आणि काही बायका पण खाली गेलेल्या होत्या कारण की आता निघण्याची तयारी सुरू होती। तर सगळ्यांना निघायचंच होतं, त्यामुळे मग सगळेजण इकडे आवरून सावरून बसलेले होते। तर आता गौरव भाऊ आहे ना घरातून निघण्या अगोदर आहे ना देवांच्या पाया वगैरे पडून घेत होते। तर फोटो वगैरे पण काढायचे होते ना त्यांना, म्हणून मग सगळ्यांच्या पाया वगैरे पण पडले। त्यानंतर त्यांच्या आजीबाबांच्या फोटोंच्या पण पाया पडले। आणि इकडे ना आता त्यांचं घरातून निघण्यापूर्वी औक्षण करून घेतलं। तर मीच केलं औक्षण। तर इकडनं ना उजेड येत नव्हता फोटोग्राफरला, त्यामुळे मग असं थोडंसं बाहेरच केलं। मामांची जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्येच औक्षण केलं। तर त्या साईडने मामी पण उभ्या होत्या। तर व्हिडिओ आहे ना थोडासा मधून घेतल्यामुळं एवढं काही क्लिअर दिसत नसेल। तर आता छान असे सगळे रेडी होऊन निघाले होते।
असा मध्ये उभा राहा. आत्ता आम्ही पोहोचलेलो होतो लॉन्सला. तर लॉन्सला आल्यानंतर इकडे सगळे जणांना छान अशी रील वगैरे काढायची होती. त्यामुळे मग इकडे ना सगळेजण म्हणजे फोटोग्राफर सांगल तसंच करत होता. आणि इकडे ना असे साईडनीच निघून जायचं असं तो म्हणत होता. तर सगळे 3-3 2-2 असेच येत होते आणि नंतर मग साईडने निघून गेले सगळेजण. तर छान अशी रील झाली. त्यानंतर मग आहे ना खूप सुंदर असं इथं मांडून ठेवलेलं होतं आणि अजून भरपूर लोक यायचे बाकी होते. तो म्हणतोय घ्या लय झाला आता मम्मीचं कौतुक. तर आत्ता इकडे ना फुलं वगैरे देत होत्या आजीन त्या म्हणजे आईन त्या एकमेकींना असं शूट काढत होत्या, फक्त फोटो वगैरे काढत होत्या. आणि त्यानंतर आता इकडे नवरी वगैरे आलेली होती. तर नवरीचा पहिला लूक पण छान होता आणि तेजू छान दिसत होती, मस्त लूक होता तिचा. आणि आता पूजेसाठी बसणार होते. तर कार्यक्रमाला लवकरच सुरुवात केलेली होती, कारण की मग खूप उशीर होऊन जातो, कारण की 3-3 चेंज करायचे म्हटले की खूप जास्त उशीर होतो. त्यानंतर इकडे आपले अंशू मस्त खेळत होते. अंशूचे केस पण खूप मस्त वाढले ना, त्यामुळे छान दिसतात आता. आणि इकडे आता नवरी गेल्यानंतर नवरदेव पण आलेलं होतं, म्हणजे गौरव भाऊ. तर तेही मस्त छान असे फॉर्मल कपड्यांमध्ये दिसत होते. तर छान दिसत होते तेही. आणि ज्या काही वस्तू होत्या आणलेल्या त्या पण सगळ्या देत होत्या. ज्या काही नवरीच्या नंदा वगैरे लागतात त्या सगळ्या देत होत्या. तर इकडे छान अशा सगळे शृंगारपेटी वगैरे दिली. त्यानंतर आहे ना इकडे खूप छान मस्त असं एंगेजमेंटचं म्हणजे जे काही रिंगचं ताट असतं ते बनवून आणलेलं होतं. डेट वगैरे होती, त्याच्यावर नाव होते दोघांचे. तर खूप छान होतं. आणि इकडे ना आता नवरदेवाला पण आहे ना नवरीच्या इकडच्यांनी कपडे वगैरे आणि जे काही बाकीचं थोडंसं सामान होतं म्हणजे परफ्यूम वगैरे ते सगळे सेट दिलेले होते. आणि मला तर हे ताट म्हणजे खूप छान होतं, आवडलेलं होतं. आणि इकडे कल्याणी ताई मस्त ते घेऊन उभे होत्या, तर छान वाटत होतं. त्यानंतर इकडे आता आहे ना पूजा वगैरे चालू होती. तर त्यानंतर इकडे कल्याणी ताईंची फ्रेंड म्हणजे नवरीची मोठी बहीण तीही कल्याणी ताईंना भेटली. आणि इकडे आता नवरदेवाची छान अशी मस्त नवीन लुकमध्ये एंट्री झालेली होती. तर छान दिसत होता गौरव भाऊंना हाही ड्रेस. त्यानंतर आता कार्यक्रमाला आहे ना गर्दी भरपूर झालेली होती, तुम्हाला दिसतच असेल. तर आता इकडे ना नवरीच्या भावाने म्हणजे आमच्या गौरव भाऊंना छान असा मस्त हार घातला. दोघांची फोटोशूट झालं आणि गळाभेट पण झाली छान अशी, जसे की फोटोग्राफर सांगत होते ना तसेच ते दोघं करत होते. तर असं बघायला पण छान वाटतं. होती नवरीला आहे ना सगळ्यांनी ओटी वगैरे भरली. तर आहे ना म्हणजे ओटीचं सामान वेगळं, परत फळं वगैरे वेगळे द्यायचे. तर त्यासाठी ना सगळ्या नवरदेवाच्या इकडच्या बाया आलेल्या होत्या ना. तर इकडे ना मी तर फळांची वाटे वगैरे देत होते, सफरचंद म्हणजे ॲपल वगैरे. तर आम्ही छान असे पॅक केलेले होते, पण लहान लहान मुलं स्टेजवर आले की ते ओढून ताडून घेतात. मग त्यानंतर इकडे ना परत एकदा आम्ही त्याला छोटीशी रिबन बांधली आणि मग दिलं, कारण की फोटोमध्ये ना तसं ओपन चांगलं नव्हतं वाटत म्हणून. तर इकडे तेजूचा आणि माझाही फोटो काढून घेतला आम्ही इकडे. तर हसी मजाक तर आमची चालूच होती. कार्यक्रम म्हटला की एन्जॉय तर होणारच. इकडे ऋतुताईंनीही नवरीची ओटी भरली. त्यानंतर मग सगळेच हळूहळू येत होते. पल्लवी आणि प्रियंका सगळ्यांनी नवरीची ओटी भरून घेतली आणि कार्यक्रम आहे ना खूप छान असा मस्त झाला. तर शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हालाही कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गौरव भाऊंनाही त्यांनी चैन वगैरे घातलेली होती आणि याच्यामध्ये अंगठ्या वगैरे होत्या, तर खूप छान दिसत होत्या. मम्मीन ते पण आलेले होते. त्यानंतर इकडे ना छान असा ब्लास्ट वगैरे पेपर ब्लास्ट वगैरे केला आणि त्यानंतर मग रिंग सेरेमनीचा कार्यक्रम झाला. तर दोघांनी छान अशा एकमेकांना अंगठ्या वगैरे घातल्या. इकडे पप्पा मामा आणि करण भाऊ हे पण आलेले होते. तर जेवण वगैरे झालेलं होतं त्यांचं आणि मम्मीन ते पण आलेली होती. मम्मी आणि माझी काकू, तर आई त्यांच्यासोबत बोलत होत्या, त्यांनाही जेवण करायचं होतं अजून.
तर त्या दोघीही जेवण करायच्या बाकी होत्या, तर मी त्यांचा छान असा फोटो काढला आणि त्यानंतर मग मिस्टरांना आहे ना शिवला जेवू घालत होते, त्यांच्या शिवमध्येच त्यांनीही जेवण करून घेतलं. तर दोघेही छान असे लॉनमध्येच बसलेले होते जेवण करायला. तर जयाताईची ना आमची छान अशा गप्पा सुरू होत्या. आईंना आणि भारती मावशीला घरून डब्बा आणलेला होता, त्या दोघी साईडलाच जेवत होत्या. आरोही होती, त्यानंतर नवरी नवरदेवाची ना परत तिसऱ्या लुकमध्ये छान अशी एंट्री झालेली होती. तर हे आमचे लव बर्ड्स छान असे मस्त फोटो काढत होते. तर कल्याणी ताईही छान दिसत होत्या. इकडे छान अशी एंट्री झाली. एंट्री झाल्यानंतर आहे ना इकडे केक वगैरे कट करायचा होता. तर इकडे सगळी मुलं वगैरे तयारी करत होती केक कट करायची. तर केक पण खूप छान होता, मस्त व्हाईट कलरमध्ये होता. तर केक कट करण्यासाठी दोघंही रेडी होते. तर छान असा दोघांनीही केक कट केला. त्यानंतर फोटोंसाठी तर खूप जास्त सगळेच उत्साही असतात. मग त्यामुळे ना आता इकडे भरपूर कार्यक्रमाला वेळ झालेला होता, कारण की अगोदर पण भरपूर फोटो झालेले होते, नंतरचेही भरपूर फोटो झाले. तर छान असा कार्यक्रम झालेला होता. आणि इकडे ना आता केक कट वगैरे झाला, त्यानंतर आमचेही फोटो काढायचे बाकी होते अजून. तर इकडे सगळ्यांचे फॅमिली फोटो झाले छान. त्यानंतर आम्हीही फोटो काढून घेतले आणि फोटो काढल्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.